आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत। विशेषतः राष्ट्रवादी पक्षात व पवार कुटुंबात देखील अनेक हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे। परंतु या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सावध भूमिका घेताना दिसतायत। तसेच त्यांनी अजितदादांचा 13वा होईपर्यंत कुठलेही राजकीय भाष्य करणार नसल्याचं स्पष्ट केलंय। पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, 13वा ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन। आता राजकीय बोलणं योग्य नाही। दादांसोबत काय चर्चा झाली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र 13 दिवसांनी सांगेन असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित पवार आणि अजित पवारांचं काय बोलणं झालं याबाबत त्यांनी बोलणं टाळलंय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात विचारले असता रोहित पवारांनी परखड मत मांडलं। ते म्हणाले, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेताना पक्षाचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल होते। या नेत्यांची सुनेत्रा काकी यांच्याशी चर्चा झाली असेल। राजकारणात अनुभव कमी असला तरी त्या अनेक वर्षांपासून राजकारण करतात। तसेच शपथविधी होणार असल्याचं आम्हाला कोणालाही माहीत नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते। पार्थ देखील होता। संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही, सातवन करत नाही, तोपर्यंत आपण बारामतीत थांबलं पाहिजे। आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून समजली असं रोहित पवारांनी म्हटलंय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।